वार्तांकन रोखठोक बातमी। शासनाची कागदोपत्री प्रक्रिया सुरू असताना त्यांची किंमत विद्यार्थ्यांना मोजावी लागते। शालेय पोषण आहारासाठी धान्य पुरवठा करणाऱ्या कंपनीचा करार 9 जूनला संपल्यानंतर नव्या कराराला झालेल्या विलंबामुळे जिल्ह्यातील 700हून अधिक शाळांमध्ये पोषण आहार बंद पडलाय। त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे हक्काचे दुपारचे जेवण गेल्या महिन्याभरापासून बंद आहे। दरम्यान करार प्रक्रिया पूर्ण झाली असून 2 दिवसात नियमित धान्य पुरवठा सुरू होईल असा दावा शिक्षण विभागाने केला। जिल्ह्यातील 4096 शाळांमधील 4,50,000 विद्यार्थ्यांना प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत पोषण आहार पुरवला जातो। मात्र सोलापूर जिल्ह्यातील शाळांना धान्य पुरवठा करणाऱ्या A&A जे ट्रेडिंग सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा करार 8 जून रोजी संपला। त्यानंतर नवीन पुरवठा करणाऱ्या कंपनीची निवड प्रक्रिया राबवण्यात आली। जुलै महिन्यात ही निवड प्रक्रिया पूर्ण झाली असून कंपनीशी करार झाल्याची माहिती शिक्षण अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे। जून महिन्यात करार संपल्याने 4096 पैकी 700 शाळांना जुलै महिन्याचा पोषण आहार मिळालाच नाही। जे धान्य शिल्लक होते त्यावर काही शाळांमध्ये पोषण आहार देण्यात आला तर काही शाळांमध्ये लोकसहभागातून विद्यार्थ्यांना पोषण आहार पुरवण्यात आला। पोषण आहारासाठी धान्य पुरवठा करणाऱ्या कंपनीचा करार संपलाय, त्यामुळे राज्यभरातील शाळांचा धान्य पुरवठा ठप्प आहे। जिल्ह्याभरातील 700 शाळांकडील धान्य संपलंय तर उर्वरित 3300 शाळांमध्ये 1ली ते 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना पोषण आहार पुरवला जातो आहे। कराराची प्रक्रिया पूर्ण झाली असून 2 दिवसात सर्व शाळांना धान्य पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण अधिकारी कादर शेख यांनी दिली आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।